अंकुश रामभाऊ बलाया अखिल भारतीय मच्छीमार समाज संघटनेचा महाराष्ट्र उपाध्यक्ष ह्या नात्याने मी तक्रार दिलेली मुंबई मत्स्यालय आयुक्त ऑफिसला की माजलगाव जलाशयामध्ये शासकीय मच्छी बोट टोकली 36 लाख सोडल्या जात नाही. मच्छीमाराची उपासमारीची वेळ येत असल्यामुळे मी पत्र दिलेलं होतं. दिनांक 29/5/2026 रोजी त्या पत्राचं दिनांक 1/6/2026 रोजी पत्र मला दिलेलं होतं तिथून की सानप साहेब आणि बीडचे आयुक्त आणि औरंगाबादचे आयुक्त यांनी जाऊन स्वतः ठेकेदार आणि मच्छीमार आणि हे आयुक्त कर्मचारी जाऊन स्वतः माशाची तपासणी करणे, कोणत्या जातीचे किती मासे मिळतात म्हणून. ती तपासणीची हेरिंग लावलेली असल्यामुळं दिनांक 17/7/2026 रोजी पहिली हेरिंग माजलगाव तालुक्यातील फुलपिंपळगाव इथे हेरिंग झालेली असल्यामुळं त्या दिवशी मासे गावरान मासे जातीचेच आढळून आले. शासकीय बीज 36 लाख बोट टोकली सोडलेल्या फक्त 3 किलो का 2 किलो राहू जातीचे मासे फक्त तेवढे आढळून आले. नाही तर मग चिलापी, चांभारी, शिंगाडा आणि भळू हे जातीचे 40 किलो जाळ्यामध्ये 10 किलो मासे जवळपास त्या 4 माणसांना 12 वाजल्यापासून तर 5 वाजेपर्यंत तेवढे मासे मिळाले. तर आमचं मत एवढं जे माझा लढा याच्यामुळं की बाबा शासनाने ह्या मच्छीमारांची लूटमाफ होत असल्यामुळं ठेकेदार वाळू माफ्यासारखा यांना वापर. साहेब काय सांगाल, आपण या ठिकाणी आज भेट दिलेली आहे माजलगाव जलाशयाला आणि एकंदरीत हा जो मच्छीमारांचा प्रश्न आहे तो समजून घेतलेला आहे, त्या अनुषंगाने काय आज आपण इथे माननीय आयुक्त महाराष्ट्राचे मुंबई यांच्या आदेशानुसार आपण तक्रारदाराने मागणी केली होती की तलावातले मासेमारी किती दररोज एका माणसाला किती जाळ्याला किती मासे लागतात याची तपासणी करण्यासाठी आज आम्ही इथे आलो आहोत. तर साधारण आता रात्री 6 वाजता मच्छीमारांनी जाळे टाकले आहेत. आज आपण 10 वाजता ते जाळे काढून आपण तपासणी करूयात. मासे जाळे काढण्याचं काम सध्या चालू आहे. 2 मच्छीमारांनी सोडलेले आहेत. तक्रारदाराच्या बाजूच्या 2 मच्छीमारांचे जाळे काढण्याचं काम चालू आहे. त्याच्यानुसार आपण जे काय माशाचे प्रकार मिळतील ते आपण तपासून घेऊ. किती किलो एका जाळ्याला साधारण किती मिळतात ते आज आपण तपासण्यासाठी इथं आपण हजर आहोत. सगळे तक्रारदार मच्छीमार आपल्या इथं हजर आहेत. आज संस्थेचे सभासद आज नसल्यामुळं फक्त आपण तक्रारदाराच्याच बाजूनी तपासणी करत आहोत. संस्थेचे जे सभासद आहेत किंवा त्यांचे जे कोणी चेअरमन अध्यक्ष आहेत ते काय या ठिकाणी येऊ शकले नाही? त्यांना आपण बोलवलं होतं पण त्यांचं काय आता आपल्याला त्यांची बाजू सांगता येणार नाही. आपण त्यांना पत्राने कळवलं आहे, काल निरोप पण दिलेला आहे आणि ह्या शेड्यूल 8 दिवसाचा तयार केलेला आहे. पण का आलेलं नाही त्याचं आपण त्यांना खोललं असं विचारू. आपण इथं आल्याच्या नंतर आपल्याला समजलं की ते आलेले नाही आहेत, तर आपण आल्याच्या नंतर आता विचारणा करू त्यांना. ह्याच्या अगोदर बी एक 17 तारखेला चौकशी झाली. हो झाली, त्यावेळेस तपासणी झाली आपली 17 तारखेला. पण त्यावेळेचं आपण रेकॉर्ड तयार केलं आहे, पंचनामे वगैरे करतोय. आज पण पंचनामे करून वरिष्ठांना सादर करण्यात येईल.